रायगड जिल्ह्यातील डान्स बारवरून मनसे आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील बार फोडला. महाराजांच्या राजधानीत एवढे डान्स बार कसे? राज ठाकरेंनी विचारलेला सवाल. माधुरी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेश पदयात्रा. नांदणी मठातील हत्तीणीसाठी कोल्हापूरकरांचा लढा सुरूच. कोल्हापूरकरांचा यात्रेत मोठ्या संख्येनं सहभाग. दादा माधुरी हत्तीण परत आणा. वरवंटाच्या सभेत तरुणाची विनंती. व्हिडिओ व्हायरल. अजित पवार यांच्याकडून तरुणाला प्रकरण कोर्टामध्ये असल्याचं उत्तर. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराजांनी मोदींना लिहिलं पत्र. हत्तीण कोल्हापूरमध्ये आणण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना द्याव्यात. पत्रातून केली विनंती. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकावलं. रोहित पवार यांनी एक्सपोज्ड केला मेघना बोर्डीकर यांचा धमकावतानाचा व्हिडिओ. बोर्डीकरांकडून ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी. 5 कोटींचं असेल 10 कोटींचं वसतिगृह असेल मागा. आपल्या बापाचं काय जात आहे? सरकारचा पैसा आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेतलं इनकमिंग सुरूच. आजही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर काही महत्त्वाचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता. पालिका निवडणुकीआधीच्या पक्षप्रवेशांनी ताकद वाढणार. 7 ऑगस्टला इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये डिनर डिप्लोमसीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवला जाण्याची शक्यता. वाराणसीतून पंतप्रधान मोदींचा स्वदेशीचा नारा. देशात तयार झालेल्याच वस्तू वापरा. मोदींचं आवाहन. अमेरिकेच्या टेरिफ धोरणानंतर स्वदेशीवर विशेष भर. अनिल अंबानी यांना देश सोडण्यास बंदी. अंबानी यांच्या कंपन्या ईडीच्या रडारवर. छापेमारीसह चौकशीसाठी ईडीनं समन्सही बजावलं. माजी पंतप्रधानांचे नातू प्रज्वल रेवन्नाला जन्मठेपेची शिक्षा. मोलकरणीवर लैंगिक अत्याचार करणं भोवलं. बंगळुरू लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाकडून 5 लाखांचा दंडही जाहीर. बीडमधील फरार गोट्या गीतेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. जितेंद्र आव्हाड दमानिया खोटे आरोप करत असल्याचा दावा. आव्हाड यांना महागात पडेल म्हणत व्हिडिओतून दिली धमकी. पुण्यातील कोथरूड पोलिसांनी मुलींना जातीवाचक आणि आक्षेपार्ह शब्द वापरून छळ केल्याचा आरोप. व्हिडिओ चर्चेत. प्रकरणाची चौकशी करण्याची सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जालन्यात दारूसाठी मित्रानं मित्रावर केला चाकू हल्ला. दारूसाठी पैसे न दिल्यानं मित्राच्या डोक्यामध्ये खुपसला चाकू. घटनेनं जालन्यात खळबळ. बुलढाण्यात हातात धारदार कोयता घेऊन रील काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घडवली अद्दल. गुन्हा दाखल करून माफी मागतानाची देखील काढायला लावली रील. गडचिरोलीमध्ये रुग्णाला खाटेवर घेऊन आदिवासी बांधवांची 3 किलोमीटर पायपीट. एटापल्ली तालुक्यातील पेंदुळवाही येथील धक्कादायक असा प्रकार. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं हाल. रेल्वेच्या 3ही मार्गावर आज मेगाब्लॉक. दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय. प्रवाशांनी वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं आवाहन. कुलगाममध्ये 3ऱ्या दिवशीही दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू. आतापर्यंतच्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. ऑपरेशन अखल अंतर्गत कारवाई सुरू. भारत विरुद्ध इंग्लंड 5वी कसोटी रोमांचक वळणावर. इंग्लंडसमोर भारताचं 347 धावांचं आव्हान. दिवसाअखेर इंग्लंड 1 बाद 50 धावांवर.